नमस्कार मंडळी, मी प्रवीण विठ्ठल तरडे. जसं आपलं बोलणं झालं होतं की मराठवाड्यातल्या दुष्काळानंतर आपण आपल्या शेतकरी बांधवांना मदत करायची, त्या पद्धतीने मागच्या महिन्यामध्ये आपण देऊळबंद 2 या म्हणजे चित्रपटाच्या टीमकडून आणि कैलासवानी या निर्मात्यांकडून 11 लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या मुलं जी इथं शिक्षणासाठी आहेत त्यातल्या 355 मुलांपर्यंत आणि मुलींपर्यंत आपण ती आर्थिक मदत प्रत्येकाच्या अकाउंटवर पाठवली. त्याचा मोठा कार्यक्रम आपण मागच्या महिन्यात केला होता. त्याच पद्धतीनं त्या आवाहनाला प्रतिसाद देत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड म्हणजे लंडनमध्ये जे आपले मराठी मित्र आहेत त्यांनी सुद्धा खूप फोन करून विचारणा केली होती. तर मी सगळ्यात पहिल्यांदा बोलवतो ऑस्ट्रेलियावरून मराठी स्वाद परिवाराचे प्रमुख आमचे योगेश चव्हाण कराडचे, ज्यांनी याच्यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतला. योगेशजी या. त्याच्यानंतर ज्या डॉन स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम चाललाय आणि जिथं अनेक मराठी सिनेमे, माझे तर सगळेच सिनेमे घडतात, त्या डॉन स्टुडिओचे प्रमुख हेमंत गुजराती सर आणि देऊळबंद 2च्या टीम कडून हे सगळं होतंय. तर साहजिकच देऊळबंद सिनेमा म्हटलं की एकच नाव प्रकर्षानं आपल्या सगळ्यांच्या समोर येतं, ते म्हणजे आपल्या देऊळबंदचे स्वामी समर्थ मोहन जोशी सर. तर आता वेळ न घालवता मी योगेशजींना म्हणेल की काय भावना होती तुमची आपल्या ऑस्ट्रेलियातले सगळे मराठी माणसं जी अनेक खेडेपाड्यातनं आली आहेत, प्लस न्यूझीलंड, इंग्लंड जिथं मराठी स्वाद परिवार आहे. माझा जो बिझनेस आहे त्याचा जो कणा आहे तो शेतकरी आहे. आणि जे काही आम्ही तिथं इंद्रायणीचे तांदूळ असो, आंबेमोहरचा भात असो किंवा ज्वारी बाजरीचं पीठ असो, गव्हाचं पीठ असो, ते जे आज कोण करते तर तो शेतकरी करतोय. त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जीवावर माझा बिझनेस आहे आणि मी म्हणजे त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून मराठी स्वादनं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ठरवलं की आपण शेतकऱ्यांना आपण मदत केलीच पाहिजे. आणि मग मी माझे जे सहकारी आहेत, न्यूझीलंडमध्ये प्रसाद सालस्कर, UK मध्ये गणेश शिंदे, ॲडलेडमध्ये शशी साळुंखे, मेलबर्नमध्ये जे आहेत त्यांचं नाव आहे सोहम जोशी म्हणून, त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून आम्ही ठरवलं की सगळ्यांनी मिळून आपण हे करूया. पर्थमध्ये सुषमा म्हणून आहेत, तर त्या सगळ्यांशी आपण कॉन्टॅक्ट करून ठरवलं की सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला तर एक चांगली अमाऊंट उभी राहील. आणि दुसरे आमचे हेमंत गुजराती, मराठी चित्रपट पुढे नेण्यात या माणसाचा, त्यांच्या चिरंजीवांचा, चिरागचा आणि कन्येचा खूप मोठा वाटा आहे. तर हा स्टुडिओ त्यांचा आहे. तर हेमंतजी, तुमची काय भावना होती की तुम्हाला ही जी त्या संस्थांना मदत करतोय आपण? आता मुळात खरं सांगायचं तर मी शेतकरी आहे, जे तुलाही माहिती आहे. आमची शेती नगर जिल्ह्यात आहे, म्हणजे माझं आडनाव जरी गुजराती असेल तरी मी मराठी आहे. मी लोकांना पहिल्यांदा गुजराती म्हणल्यानंतर एक कन्फ्युजन होतं. शेतकरी आणि ते आणि शेतकरी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख हे मला अगदी फार चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि मदत आपण बऱ्याच ठिकाणी करत असतो, पण तो प्रॉपर चॅनल असणं. आणि जेव्हा मला प्रवीणचा पहिला व्हिडिओ पाहिला की हा काहीतरी करतोय, त्यामुळे म्हणलं हा करेक्ट चॅनल सापडलाय. म्हणून मी त्याला फोन केला की प्रवीण, तुझं पुढचं कुठलंही शेतकऱ्यांसाठी जर काही मदत असेल तर मला सांग, कारण मला माहितीये की याच्या हातून किंवा ह्याच्या थ्रू कुठली गोष्ट गेली तर ती करेक्ट ज्यांना पोचायला पाहिजे त्यांना पोचते, त्यामध्ये कुठेही फिल्टर लागत. गणेश नंदिनी प्रतिष्ठान जे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करतं. म्हणजे ते आपण कित्येकदा काय करतो, कित्येक जण म्हणतात नाही आम्हाला ते प्राण्यांना भूतदया, प्राण्यांना जे मदत करतात त्यांच्यासाठी काम करायचं, तर ते गोशाळा करतात. परत त्यांची एक अशी शाळा बांधली जाते ज्यातनं जे गरीब शेतकरी आहेत, ज्यांच्या मुलांना फी भरायला पैसे नाहीत, निवासी राहायला काही पैसे नाहीयेत, तर अशा लोकांना ती संस्था मदत करते. अशी एक शाळा बांधायलाही सुरुवात केलेली आहे. त्या शाळेच्या बांधकामासाठी आणि त्या शाळेत जी शेतकऱ्यांची पोरं निवासी राहायला येणार, शिकायला फ्री, एकही रुपया त्यांच्याकडनं घेतला जाणार नाही, त्या शाळेलाही आपण काहीतरी मदत करतोय. ती स्नेहलला बोलवतो कारण माझी बायको त्यांच्याबरोबर काम करते.
ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठान आष्टी ग्रामीण भागातलं प्रतिष्ठान आहे. या द्या या मोजो आपला या योगीजी. ओके येस. आणि आता मी उद्गार पुणे या संस्थेच्या अनिरुद्ध दिंडोरकरांना बोलवतो, कारण गेली 25 वर्ष या संस्थेच्या मार्फत आम्ही बरचसं काम करतो. विशेष करून ग्रामीण भागात व्यसनमुक्तीचं काम यांच्याकडनं लय जोरात पद्धतीने चालू इथं घ्यायची. तर उद्गार पुणे या संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. मी स्वतः त्या संस्थेशी संबंधित आहे. तर त्या संस्थेला देतोय हे घ्या. या योगेशजी. त्यानंतर आपला एक शेतकरी मित्र आहे, कोण रे त्याची म्हैस वाहून गेली तिथं, कोण? सारंगधर गरुड. हा, सारंगधर गरुड म्हणून. त्याची काय आलं, मराठवाड्याच्या त्या दुष्काळात रात्री जनावर गोठ्यात बांधली असतील आणि त्याच्या 2-3 म्हशी होत्या, त्या वाहून गेल्या आणि गेल्या, म्हणजे त्याला मोठं नुकसान झालं. तर आपण या मदतीतनं जी उद्गार पुणेकडे आपण देणार आहे त्याच्यातनं आपण त्यांना ती म्हैस पण पोचती करणार आहे. ती म्हैस आपण त्याला घेऊन देणार आहे. प्लस खूप गावांमधल्या लायब्रऱ्या गेल्या. त्यामुळे काय झालं, सरकार मदत शेतकऱ्यांकरतं, याला करतं, मंदिराला करतं, सगळ्याला करतं, केलीच पाहिजे. पण लायब्रऱ्या ज्या गावातले वाहून गेले त्यांना परत पुस्तकच मिळाली नाही. तर या ह्याच्यातनं बऱ्याचशा गावातल्या शाळेतल्या लायब्रऱ्या आपण परत स्वतः बोललोय. त्यामुळं विनायक हेगाना या द्या प्रद्युम्न. हे तुम्ही विनायक हेगानांना मोजो, हात लावा तुमचा. या स्वतःसाठी कधीच जात नाही, लोकांसाठी जातो. शिवार फाउंडेशन विनायक हेगाना ही तुला मदत करत असतो. ओके विनायक, अभिनंदन तुझ्या इतक्या वर्षाच्या कामाला. क्षितिज दातेला अशी विनंती करतो की क्षितिज दाते तू पुढे ये. दाते माझा लाडका कलाकार, जसं मोजो असतात तसं दाते प्रत्येक सिनेमात असतोच. तर आज दाते मुद्दाम आवर्जून या कार्यक्रमासाठी आला. आता मी तिन्ही संस्थांच्या प्रमुखांना पुढे बोलवतो. तर चला मंडळींनो, एक चांगलं कार्य आलं. कराडवरनं आमची बरीच मंडळी, योगेशजींचे सगळे नातेवाईक इथं आले. आणि नंतर मी हा व्हिडिओ छान एडिट करून ज्यावेळी विनोद टाकेल सोशल मीडियावरती, त्यावेळी सगळ्या प्रेस पर्यंत पण पोहोचेल. सगळ्यांनी हे हा विषय लांबपर्यंत पोहोचवा. कारण काय होतं, मराठवाड्याचा दुष्काळ आला त्यावेळी अख्खा महाराष्ट्र जागा होतो. पण 4-5 महिने झाले आता आपण सगळे विसरून गेलोय. पण पाणी ओसरलंय, पण घराच्या भिंतींची ओल अजून तशीच आहे. तर आपली मदत थांबली नाही पाहिजे. तर ज्यांना शक्य आहे त्या पद्धतीने आपण करू आणि या सगळ्या संस्थांच्या मार्फत आपण जाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जी आर्थिक मदत दिलेली आहे, या तिन्ही संस्था तुम्हाला त्याच्या काय पावती, काय जे काय असेल ते तुमच्यापर्यंत पाठवतील. हेमंतजींपर्यंत त्या संस्था त्यांची पावती तुमच्यापर्यंत येईल. चला, धन्यवाद मंडळी. जय हिंद, जय महाराष्ट्र.